नागपुर के तहसील थाना क्षेत्र में नौकरी दिलाने के नाम पर धोखाधड़ी का मामला सामने आया है। आरोपी ने महिला को झांसा देकर उसके नाम पर बैंक से 5 लाख रुपए का लोन निकलवाया। पैसे खाते में आने के बाद आरोपी ने महिला से पूरी रकम अपने खाते में ट्रांसफर करवा दी। कुछ समय तक किश्त भरने के बाद आरोपी ने पैसे देना बंद कर दिया। विरोध करने पर आरोपी ने महिला से छेड़छाड़ और गाली गलौज करते हुए धमकी दी। महिला की शिकायत पर तहसील पुलिस ने मामला दर्ज कर आरोपी को गिरफ्तार कर आगे की जांच शुरू कर दी है। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 125/26 कलम 74 79 351 2 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील फिर्यादी महिला हॉस्पिटल येथे ॲम्ब्युलन्सवर ड्रायव्हरचं नोकरी करत असतात। यातील आरोपी जो आहे विजय पृथ्वीराज मालपानी, वय 55 वर्षे, राहणार नवनिर्माण सोसायटी, हाऊसिंग सोसायटी, राधेमंगलम हॉल जवळ, पोस्ट आरपी नगर, राणा प्रतापनगर असं राहणार आहे। आरोपी आणि फिर्यादी महिला यांची त्या डागा हॉस्पिटलमध्ये अशी ओळख झाली की आरोपीने त्या महिलेला सांगितलं की आम्ही नोकरी वगैरे लावून देत असतो, अशी वरून त्यांची ओळख झाली। आणि मग त्यांनी सांगितलं की मला एक पिक्चर बनवायचा आहे आणि त्या पिक्चरसाठी मला बँकेतून लोन करायचं आहे, त्यासाठी तुमचे कागदपत्र मला लागेल। फिर्यादीचा त्यांच्यावर विश्वास बसल्याने फिर्यादीने त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे त्यांना दिलं आणि आरोपीने फिर्यादीच्या नावाने बँकेतून येस बँकेतून 5 लाखाचं लोन काढलं, ते जे फिर्यादीच्या अकाउंटला जमा झालं। फिर्यादीने सदरचा संपूर्ण अमाउंट 5 लाखाची आरोपीच्या अकाउंटला ट्रान्सफर केलेली आहे। आरोपीने सांगितलं होतं फिर्यादीला का की याचे जे इन्स्टॉलमेंट आहे तेच भरतील, परंतु आरोपीने सुरुवातीचे 3 इन्स्टॉलमेंट भरून नंतर इन्स्टॉलमेंट भरणं बंद केलं। त्याचा त्रास फिर्यादी यांना व्हायला लागला। या कारणावरून त्यांच्यामध्ये वादविवाद वाढत गेला आणि आरोपी घटना तारखेला म्हणजे दिनांक 7 मार्च 2026 ला सकाळी 8:30 दरम्यान फिर्यादी महिला यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ करून त्यांचा विनयभंग केला, अशा फिर्यादीने तक्रार दिली। त्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये आरोपीला तात्काळ अटक करून माननीय न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे। सदरचा तपास पुढील तपास API सुशांत भगदे करत आहे। अशा फसवणुकीचे भरपूर प्रकार येत आहेत की नोकरी लावून देतो, तुमची कागदपत्र द्या, तुम्हाला लोन घेऊन देतो। नागरिकांना पोलीस प्रशासनातर्फे असं आव्हान आहे नागपूर पोलिसांतर्फे की कोणत्याही अशा आमिषाला बळी पडू नका। आजकाल नोकरी मिळणं आणि पैसे देऊन नोकरी मिळणं ही शुद्ध फसवणूक असते। कुठलीही नोकरी सहजासहजी विनासायास फक्त काही पैसे दिले की मिळू शकते, हा समज किंवा गैरसमज अत्यंत चुकीचा आहे। जर आपल्याला नोकरी मिळवायची असेल त्यासाठी आपण स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला पाहिजे आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण नोकरी मिळवली पाहिजे। कोणीतरी सांगून आपल्याला पैसे देऊन नोकरी लावून देतो ही बाब अत्यंत शुद्ध फसवणुकीची आहे। जे तरुण मुलं आहे, मुलं मुली, त्यांनी तरी किमान या भानगडीत पडू नये। त्यापेक्षा स्पर्धा परीक्षेचा मार्ग जर त्यांनी अवलंबला आणि जर स्पर्धा परीक्षा देऊन जर त्यांनी नोकरी मिळवली तर ते त्यांच्यासाठी नोकरी मिळण्याचा अगदी खात्रीशीर आणि सोपा असा मार्ग आहे। कोणीही कोणत्याही कारणास्तव तुमचं जर डॉक्युमेंट मागत असेल तर नेमकं काय कारणास्तव ते डॉक्युमेंट मागत आहेत। लोन जर घ्यायचं असेल एखाद्या व्यक्तीला तर त्याने स्वतःच्या नावाने घेतलं पाहिजे। त्याचं सिबिल खराब आहे म्हणून बँक त्याला लोन देत नसावं किंवा तो फ्रॉड व्यक्ती असेल म्हणून बँक त्याला लोन देत नाही, ही कोणत्याही व्यक्तीला सहजपणे कळू शकेल अशी बाब आहे। परंतु आरोपी किंवा असे फसवणूक करणारे लोक चांगलं बोलून, गोड बोलून फसवणूक करत असतात। त्यांच्या अशा कुठल्याही गोड बोलण्याला किंवा भुरळ पाडण्याला आपण बळी पडू नये आणि आपण सध्याच्या आधुनिक जगामध्ये, माहिती तंत्रज्ञानाच्या जगामध्ये कोणीही आपली फसवणूक करू शकतो, कोणत्याही मार्गाने करू शकतो। यासाठी आपण अलर्ट राहिलं पाहिजे। आपले कोणतेही डॉक्युमेंट्स किंवा इतर काहीही जे तुमचं ऍड्रेस प्रूफ आहे, ID प्रूफ आहे, असं कोणतेही कागदपत्र आपण अशा व्यक्तीला देऊ नये।